लोकाभिमुख निर्णय आणि म्हणून ओसी देण्याचा निर्णय आपण घेतला. 20,000 इमारतींना ओसी मिळणार. पुनर्विकास प्रकल्पातले सगळे अडथळे आम्ही दूर केले. आता पुनर्विकास कोणी थांबू शकणार नाही आणि मग तुम्हाला हक्काचं घर मिळणार. संक्रमण शिबिरामध्ये काही गाळेधारकांना 3,000 भाडं आकारलं जातं, तर काहीचे 500 रुपये. ते काही लोकांना 500 आहे का, काही लोकांना 3,000 आहे. मग हे असं का केलंय? बर ठीक आहे, डीपी असू दे नाही तर टीपी असू दे, सगळ्यांना सरसकट आपण रेल पटरी वसाहतीचे एसआरए अंतर्गत पुनर्विचार रेल्वे मंत्र्यांशी आपलं बोलणं चालू आहे. मुख्यमंत्री महोदय मी स्वतः बोलतोय. रेल्वेच्या जागेवरचा पुनर्विकास करण्यासाठी देखील सरकार आपलं कटिबद्ध आहे. महायुती सरकार सगळ्यांना हक्काची घरं देणार. सरदार नगर, प्रतीक्षा नगर मध्ये LIG, MIG, HIG येथील इमारतीसाठी रिडेव्हलपमेंट पाहिजे. त्यासाठी देखील आपण मदत करणार. ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील. कारण गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे, तुमच्या लाडक्या भावाकडे गृहनिर्माण पण आहे आणि नगर विकास पण आहे. त्यामुळे अडचण काही येणार. 6वा नंबर पंचशील नगर, 1, 2, 3 सावित्रीबाई फुले सिद्धार्थ नगर येथे डेव्हलपमेंटसाठी मदत करणार. आमदार प्रसाद लाड ते इथं आहेत, त्यामुळे त्यांना जी मदत लागेल ती करू. पण तुम्ही आमच्या माणसांना चांगली घरं द्यायचं काम तुमचं आहे, हक्काची घरं द्यायचं काम तुमचं आहे. आणि हे काम आपल्याला करून देतील आणि त्यांना जी काय अडचण असेल ती मी मदत करेन. प्रतीक्षा नगर मधील विरजीबाई सोलंकी स्कीम 148 मध्ये घर काय बरं, जो तिथे अडथळा आहे, जो तिथं प्रश्न निर्माण झाला आहे तो देखील आपण दूर करू. ही कुठली एसआरएचे माडाची माडाच्या बिल्डिंग मध्ये माडा आपल्याकडेच आहे, आपल्याकडेच आहे माडा, तेही करू आपण. संक्रमण शिबिरातील 5,500 घरांना MGL गॅस पाईपलाईनचं काम सुरू केलं ना. मग आता हे काम झालंय. घराच्या बदली घर काय बाबा, घराबद्दल घर, मोठं घर याच विभागामध्ये कायम स्वरूपी तुमच्या नावावर घर पाहिजे ना तुम्हाला. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना मुंबईतल्या मोफत घरं देण्याचं. एक तरी घर दिलं का हो त्यांनी? 12,000 घरं महायुतीने गिरणी कामगारांना दिली. आता 1,10,000 गिरणी कामगारांना आपण घरं देतोय मुंबई MMR मध्ये. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण करू. मला वाटतं अजून काय ना. आता सायन कोळीवाड्याचा बँड प्रसिद्ध आहे ना, कोळीवाड्याचा बँड प्रसिद्ध आहे. 15 तारखेला विरोधकांचा बँड वाजवायचं ना, वाजव ना, बरोबर वाजवा. एवढे लोक जर उतरले तर समोरच्या विरोधी पक्षाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणखी मला शिवडीमध्ये जायचं आहे आणि 173 मध्ये धनुष्यबाण आहे. आणि सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, एकच सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा किल्ला लढवा. आणि मुंबई महापालिकेवर जे मुंबई महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून समजत होते त्यांना आपल्याला घरी बसवायचं ना, मुंबईचा विकास करायचा आहे ना. आणि म्हणून महायुतीचा भगवा झेंडा डौलाने आपल्याला फडकवायचा आहे ना. मग त्यासाठी काय करणार तुम्ही?
महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की 15 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा आणि महायुतीचा भगवा या मुंबई महापालिकेवर फडकवा हीच विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.